ॲज अ बिझनेस ओनरची पत्नी म्हणून तुमच्या हजबंडकडून काही अपेक्षा असतील. यशस्वी बिझनेसच्या मागे फक्त एक कल्पना नसते, ती एक साथ असते. आणि प्रत्येक यशस्वी बिझनेसच्या मागे त्याच्यावर विश्वास ठेवणारी एक व्यक्ती असते, त्याची पत्नी असते, त्याची जीवनसाथी असते. बऱ्याच वेळा तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न येतात, तू उशिरा घरी येतो. याचा अर्थ असा नाही आहे की तो घरापासून दूर चालला आहे. तो दिवसभर स्वप्नांसाठी, कुटुंबासाठी, उद्याच्या सुरक्षित आयुष्यासाठी लढत असतो. त्याचा उशीर हा बेफिकिरीचा कधीच नसतो, तो जबाबदारीचा असतो. तो मोबाईलमध्ये व्यस्त असतो कारण त्याला मोबाईल दरवेळी खूप आवडतो असं नाही आहे. त्या स्क्रीनवर बऱ्याच वेळा ग्राहकांचा विश्वास आहे, त्याला रिप्लाय द्यायचा आहे, कर्मचाऱ्याचा, कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. कारण त्याला काही डिसिजन घ्यायचे आहेत, बँकेचे हप्ते भरायचे, उद्याचं भविष्य ठरवायचं आहे. कधी कधी त्याचा मोबाईल म्हणजे संपूर्ण घराचा ऑक्सिजन आहे. मुलांकडे लक्ष द्यायचे, त्यांचं फ्युचर या पूर्ण जगामध्ये त्याला एस्टॅब्लिश करायचं आहे. त्याला कधी कधी महिन्याची सॅलरी द्यायची, कॅश फ्लो सांभाळायचा आहे, EMI वेळेवर कसा भरायचा याबद्दल, क्लायंट गेला तर बिझनेस वाढवायचा कसा, शेकडो प्रश्न तर डोक्यात सुरू असतात. त्याचं शांत राहणं म्हणजे तुमच्यावरचं प्रेम कमी झालं नाही आहे, तो स्वतःशीच लढत असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, नोकरी करणारा माणूस ऑफिस बंद झालं की बाहेर पडतो, त्याचं कामही थांबलं. पण बिझनेस करणाऱ्या माणसाच्या डोक्यातून ऑफिस जातच नाही, काम जातच नाही. रात्री झोपतानाही त्याचं मन उद्याची लढाई लढत असतं. त्याला लाखोंची गिफ्ट भेट नको आहे, तो ते उभं करल. महागडं गिफ्ट नको आहे, त्याला एवढंच ऐकायचं आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवते, तू एकटा नाही आहे, आपण दोघं मिळून करू, आपण दोघं संकटांवर मात करू. ही 4 वाक्य त्याच्या थकलेल्या मनाला नवीन ऊर्जा भरतात. अरे जेव्हा त्याची पत्नी नवऱ्याचा संघर्ष समजून घेते तेव्हा त्याच्या निर्णयांना ताकद मिळते, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि तो पुन्हा उभा राहतो. कारण जगात लढणाऱ्या माणसाला घरी लढायचं नसतं. जेव्हा नवरा पत्नीच्या भावना समजून घेतो, त्याग, प्रतीक्षा, निशब्द साथ समजून घेतो, तेव्हा खरं घर जे आहे ते उभं राहतं, भिंती नाही उभ्या राहत. घर हे ॲक्च्युअली बिझनेस ओनरचं सर्वात सुरक्षित ठिकाण असतं. एक यशस्वी बिझनेस फक्त स्ट्रॅटेजीने, मार्केटिंगने, सेल्सने वाढतो का? अजिबात नाही. घरात विश्वास असेल, संवाद असेल, आदर असेल आणि एकमेकांच्या स्वप्नांना स्वतःचं मानणारं नातं असेल. प्रत्येक बिझनेस ओनरला कधी कधी सल्ला नको असतो, खूप सारे ॲडवाईस देणारे असतात. त्याला उपाय नको असतो, त्याच्याकडे ते ऑलरेडी असतं. त्याला फक्त एवढं ऐकायचं आहे, काही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे, तुला सोडणार नाही, आपण दोघं मिळून करू. प्रत्येक बिझनेस ओनरने यशाच्या धावपळीत ज्याच्यासाठी तो सर्व करतो त्याचा जोडीदार याचा आदर आणि प्रेमसुद्धा कधी विसरू नये. कारण खरा श्रीमंत तोच आहे ज्याचा व्यवसायही वाढतो आणि नातेसंबंधही दिवसेंदिवस अधिक मजबूत होत जातात. व्यवसायाचा खरा नफा फक्त बँक बॅलन्समध्ये दिसत नाही, तो घरी परतल्यावर डोळ्यात दिसणाऱ्या विश्वासातच दिसतो. पती पत्नीची साथ एकत्र जर आली तर एक यशस्वी उद्योग उभा राहण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि एकदा विचार करा, तुम्ही प्रचंड यशस्वी झालात पण सेलिब्रेटच करायला कोणी नाही तर त्या यशाचं काय करणार? आणि एकटं राहून वरती जाण्यापेक्षा, मोठं होण्यापेक्षा सोबत मोठे होऊ, एकमेकाला समजून घेऊ, एकमेकाचा आधार बनू. पहिला कोणीतरी एक यशस्वी होईल, दुसऱ्याला हात देईल, दोघंही पुढे जाऊ, आपण घडू, आपलं कुटुंब घडवू, मुलं घडवू, परिणामी आपलं राष्ट्र, आपला देशसुद्धा घडेल. व्यवसाय वाढवा, आनंद परिवारासोबत सेलिब्रेट करा. थँक्यू सो मच.